छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख याला हैदराबादच्या सालारजंग नवाबांनी 2.5 एकर जमीन दिल्याची, तीही हिबानामा केल्याची घटना आतापर्यंत समोर आली होती। धक्कादायक म्हणजे ती 2.5 एकर नाही तर ती 8.5 एकर आहे, असा थेट आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। ही जमीन हिबानामा करताना सरकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून राजकीय बड्या नेत्यांचे फोन, त्यासोबतच या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अशा अनेक गोष्टी झाल्यात ज्यातून ही जमीन संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर करून घेतली, असं त्यांनी या सगळ्या कागदपत्राच्या आधारावर सांगितले। ते स्वतः आपल्यासोबत आहेत। 2.5 एकरची 8.5 एकर जमीन कशी झाली हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आतापर्यंत आम्हाला माहीत होतं 2.5 एकर, नेमकं पूर्ण प्रकरण काय ते आम्हाला समजून सांगा। काय आहे की फक्त या 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर जे रजिस्टर्ड ही नाही ते 100 रुपयाचे बॉन्ड पेपर खरीदण्यात आले आणि त्याच्यावर हिबानामा तयार करण्यात आला। ज्या हिबानामा जे लिहून देणारा होता त्याला या जमिनीची काही संबंध नाही आहे, त्यांनी लिहून दिलं आणि ते नोटरी केली। ते दोघं डॉक्युमेंट्स एकाच दिवशी एकाच ठिकाणी नोटरी केली। 2023ला त्यांनी 6 एकर जागा जे आहे ते आपल्या नावावर करून घेतली। कोणाच्या नावावर? ते जे खासदार आमदार त्यांचे खूप वर्षापासून त्यांचे ड्रायव्हर होते त्यांच्या नावाने। आणि त्याच्या 1 वर्षानंतर जून 2024ला जी 2.5 एकर जागा होती ती जागा ही त्यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। आता कशा प्रकारे सगळं नियम धाब्यावर ठेवून हे प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। हे 500 रुपयाचा डॉक्युमेंट घेऊन ते सिटी सर्वे ऑफिसमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला याचं PR कार्ड तयार करून द्यायचं आहे। रोपेकर नावाचा एक अधिकारी आहे, त्यांनी रात्री 11 वाजता हे जे नोटीस कंपल्सरी असतं PR कार्डमध्ये नाव टाकण्याचं, ते रात्री 11 वाजता नोटीस अपलोड केली आणि काही सेकंदातच हे जे ड्रायव्हर साहेब आहे नेत्यांचे काही सेकंदामध्ये ते नोटीस जे ते डाउनलोड करण्यात आली। याच्यातून स्पष्ट हे होतं की रात्री हे अधिकारी नेत्यांच्या घरी बसले असते इकडे किंवा पैठणमध्ये आणि हे सगळे लोक बसून त्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवले असेल आणि हे सगळं प्रकरण त्यांनी घडवून आणलं। 2023ला त्यांनी 6 एकर जागा आणि 2024ला 2.5 एकर जागा म्हणजे 8.5 एकर जागा, ज्याचा रेडी रेकनर रेट प्रमाणे रेट येतं की 125 कोटीच्या जवळ रेडी रेकनर रेट प्रमाणे। आता जालना रोडचा रेट काय आहे? कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट। आता त्याचा जे स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे होतं, कारण ते ब्लड रिलेशनमध्ये नाही आहे, ते स्टॅम्प ड्युटी भरणं बंधनकारक होतं। तर 6.5 कोटी रुपये जे सरकारला मिळायला पाहिजे होतं तेही न घेता फक्त या 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर हे सगळं प्रॉपर्टी जे आहे 8.5 एकर ते ड्रायव्हरच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही चौकशी करत आहे। ड्रायव्हर साहेबला BP वाढत आहे म्हणून ते येत नाही। ते मुद्दा घेऊयात की ही जमीन 8.5 एकर आहे। एक्झॅक्ट जर बाजार मूल्यानुसार बाजार भावानुसार म्हटलं तर ती कितीची होऊ शकते? म्हणजे कमीत कमी भी आपण लावलं ना 8.5 एकर जागा जालना रोडची, ते 500 कोटी रुपयेपेक्षा जास्त आहे त्याची मार्केट व्हॅल्यू। आणि ते 500 कोटी रुपयेची प्रॉपर्टी एका नेत्याच्या नावावर फक्त या 500 रुपयेच्या नोटराइज्ड बॉन्ड पेपरवर करून घेण्यात आलेला आहे। हे करताना हा बॉन्ड कोणी घेतला हे पण तुम्ही सांगितलं आणि सेकंड थिंग ते नवाबच बनावट आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हे नवाब नाही आहे, म्हणजे मी आपल्याला सांगण्या विसरलो, या जे माणसांनी हे जे लिहून घेतलेलं आहे ना, देणारा आहे जे आहे मीर मोहम्मद अली खान, 2018 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी एका नवाबाच्या ड्रायव्हर होतो, माझे वडील ड्रायव्हर होते। म्हणजे ड्रायव्हर कनेक्शन बघा, ते कुठेतरी ड्रायव्हर होते त्यांचे, ते लिहून देणारे आहे आणि घेणारे इकडचे ड्रायव्हर।
सालारजंग नवाबाचा कुटुंबाचा काही अर्थार्थी संबंध आहे का मग? नाही हे काय आहे की सगळ्यांना माहीत आहे की अनेक वर्षापासून काही लोक बोगस डॉक्युमेंट्स तयार करून हे जे सालारजंगची खूप सारी प्रॉपर्टीज या शहरामध्ये आहे ते परस्पर कशा प्रकारे ते वाटण्यात येत आहे याच्यामध्ये काही गुंड लोक इन्व्हॉल्व झालेले आहे. आणि जसं मी म्हटलेलं आहे की 8.5 एकरपैकी त्यांनी कमीत कमी 1.5 एकर जागा जे आहे ना ते या ड्रायव्हरला दिली नाही. विषय आहे की या प्रक्रियेमध्ये काही बडे नेते, पोलीस अधिकारी यांचाही सहभाग असल्याचा तुमचा आरोप आहे. ते गणित ते कसं आहे? आरोप नाही आहे. मी जी बोलतो ना मी खूप जबाबदारीने बोलतो. ज्या दिवशी हे PR कार्ड तयार करण्यात आलं त्या दिवशी सिटी सर्वे ऑफिसरला कोणत्या एका बड्या नेत्याचा फोन आला होता आणि त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की आज रात्रीपर्यंत मला ते PR कार्ड पाहिजे. आणि त्याच्या मोबदल्यात त्या फोन करण्यासाठी त्यांना 1 एकर जागा मिळणार होती. हे जे 8.5 एकर जागा हे आमदार साहेबांचे, खासदार साहेबांचे ड्रायव्हरच्या नावावर करून घेतलेली आहे. 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते त्यांनी कुणाच्या नावावर केली नाही होती. त्याच्यातून 1 एकर जे जागा आहे ते मंत्रीला फोन करण्यासाठी ते देणार होते. आणि बाकीची जे 1/2 एकर जागा आहे ते जे गुंड लोकांनी रात्री जाऊन हे केलं होतं, ताबा घेतलं होतं आमदार साहेबांच्या गुंडांनी. आणि त्यावेळी रात्री 2 वाजता DCP साहेब स्वतः गेले होते. आता त्या सगळ्या चौकशीमध्ये येईल. मी आपल्याला खूप जबाबदारीने हे सांगतो की कधी हे घेण्यात आलं होतं, कोण कोण लोक रात्री 100-150 लोक आले होते ते ताबा घेण्यासाठी. हे सगळं पुरावे असून सुद्धा पोलीस काय कारवाई करत? चौकशी सुरू आहे. आता तुम्ही कोणत्या चौकशीची अपेक्षा करताय? चौकशी सुरू आहे, तुम्ही सांगा ना मला. ते 2.5 एकर काय चौकशी काय आहे? पोलीस म्हणतो की नाही आम्ही ते ड्रायव्हर साहेब जे आहे ना त्याचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे ते 6 दिवस येऊ शकत नाही करके. तुम्ही त्या सिटी सर्वे ऑफिसरला आतापर्यंत विचारायला पाहिजे होतं की बाबा हे 500 रुपयाच्या आधारावर तू 500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तू कुणाच्याही नावावर करून देतील का? हे नियमाप्रमाणे बसत आहे का? तर आरोपी नंबर 1 ते सिटी सर्वेचे जे ते सिटी सर्वे ऑफिसर असू द्या किंवा ते त्यांचं जे सर्वेयर आहे रोपेकर नावाचा, आणि दुसरा म्हणजे जे नोटरी करणारा आहे, जे बॉन्ड पेपर विकणारा आहे, ते सगळं जे स्टॅम्प पेपर त्यांनी घेतलेले आहे हे सगळं, आणि जे विकत घेतलेले आहे हिबानामावर डॉक्युमेंट घेतलं कोणी तर आमदार साहेबांचे खूप जवळचे कार्यकर्ते, 2 कार्यकर्ते आहे, त्यांचे नाव पण आहे, त्यांनी घेतलं. आणि ते साक्षीदार पण आहे हिबानामावर. त्यांना काय माहित आहे हिबानामाचं? की इथं तर काही चौकशी होत नाही, हे सगळे इथं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत असं तुमचं म्हणणं आहे. मग तुम्ही कुणाकडे अपेक्षा करताय आणि कुणाकडे मागणी करताय? की मी भगवानकडे अपेक्षा करतो की भगवान काहीतरी करेल करके. म्हणजे काय आहे की माझी अपेक्षा आता हे सरकारवर राहिलेली नाही आहे. कारण इतके पुरावे आम्ही पालकमंत्र्यांच्या विरोधात देऊन सुद्धा ते खूप मजेत आहे, फिरत आहे. तर हे पण पुरावे माझ्याकडे आहे. मी अपेक्षा आता उपरवाल्याला करतो की बाबा कोणीतरी पाठवा आणि सांगा की इम्तियाज हे डॉक्युमेंट तुम्ही उपरवाल्याला पाठवणार आहेत का? नाही, मी आपल्याला पाठवलेले आहे. कारण हे जे सगळं आहे ना हे माझं नाही काम आहे. हे सगळं आज जे गचागच भरलेले पत्रकार जे होते ना हे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम आहे. आता मी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही आता सिटी सर्वे ऑफिसरला विचारणार का किंवा आमदार साहेब, खासदार साहेबांना जाऊन विचारणार का? तुम्ही ED कडे किंवा इन्कम टॅक्स कडे तुम्ही गेले होते, डॉक्युमेंट्स दिले होते, तसं तुम्ही यावेळेस जाणार आहात का या प्रकरणावर? बघू ना, काही दिवस बघू की काय सरकारचं काय हे असतं. कारण सरकारलाही एक्सपोज करण्याची खूप आवश्यकता आहे की अशा प्रकारचे भ्रष्ट लोकांचा खुल्ला लूट सुरू आहे. आणि याच्या बाबतीत जेव्हा सरकार गप्प बसत आहे तर हे पण एक्सपोज व्हायला काही दिवस द्या आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं आहे. त्यामुळे सरकार काय कारवाई करतं याची वाट इम्तियाज जलील पाहत आहेत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.